श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात श्री रामजी संस्थान तुळशीबागच्या वतीनं 9 ते 27 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। उत्सवाअंतर्गत श्रीराम रक्षा अथर्व शीर्ष पठण, श्री विष्णू सहस्त्रनाम, श्री सुप्त व पुरुष सुप्त पठण, महापूजा, पालखी, श्री कौसल्या माता डोहाळे जेवण, श्रीराम जन्म सोहळा, श्रीराम राज्याभिषेक सोहळा अशा विविध कार्यक्रमांबरोबरच रामायण वाचन, कीर्तन, सांगीतिक कार्यक्रम अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थांचे कार्यकारी विश्वस्त राघवेंद्र उर्फ सुहास तुळशीबागवाले यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला संस्थांचे कार्यकारी विश्वस्त राघवेंद्र उर्फ सुहास तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, डॉक्टर रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले यासह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता। पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी 1761 साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामध्ये यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडित 263वे वर्ष साजरे होत आहे। गुढीपाडव्याला मंगळवार 9 एप्रिल रोजी श्रीरामनवमी उत्सवास प्रारंभ होणार असून त्या दिवशी सकाळी 7 पासून श्रीरामास पवन अभिषेक, श्रीरामरक्षा अथर्वशीर्ष, श्री विष्णू सहस्त्रनाम, श्री सुप्त व पुरुष सुप्त पठण होणार आहे। तसेच 9 ते 23 एप्रिल दरम्यान दररोज सकाळी 9 वाजता श्री गणेश्वर शास्त्री पारखी हे रामायण वाचन, दुपारी 12 वाजता श्रीरामांची महापूजा व आरती, सायंकाळी 7:30 वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक व आरती महापूजा होणार आहे। 9 ते 23 एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी 5:15 वाजता प्रवचनकार मोहना चितळे यांचे प्रवचन होणार आहे। 16 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता श्री कौसल्या माता डोहाळे जेवण होणार आहे। श्रीराम जन्मानिमित्त बुधवार 17 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता हरिभक्तीपरायण दर्शन बुवा वजे यांचे श्रीराम जन्माचे कीर्तन होणार असून सकाळी 11 वाजता श्रीरामांच्या पोशाखाची मिरवणूक निघणार आहे। त्यानंतर श्रीराम जन्माचा मुख्य सोहळा दुपारी 12:40 साजरा होणार आहे। त्यानंतर सायंकाळी 7:30 वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक निघणार आहे। मी सुहास उर्फ राघवेंद्र महारुद्र तुळशीबागवाले, मॅनेजिंग ट्रस्टी यावर्षी आमचं तुळशीबाग राम मंदिर जे पुण्यातलं सगळ्यात ऐतिहासिक आणि सर्वात जुनं राम मंदिर महाराष्ट्रातलं आपण म्हणू शकतो असं आणि सर्वात मोठं मंदिर असं हे तुळशीबाग राम मंदिर याचं 263वा रामनवमी उत्सव तो आम्ही आता यावर्षी साजरा करत आहोत। पाडव्याला 9 एप्रिल रोजी पाडव्याला जो उत्सव चालू होतो तो हनुमान जयंती 23 एप्रिलपर्यंत चालतो आणि 27 एप्रिलला सत्यनारायणाची पूजा करून तो आजचा उत्सव आम्ही संपवतो। उत्सवात निरनिराळे कार्यक्रम असतात, प्रवचन, नंतर कीर्तन, प्रवचन आणि शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम पण आहेत, कथ्थक नृत्य, भरतनाट्यम नृत्य याचे पण कार्यक्रम आहेत। हे सगळे कार्यक्रम निरनिराळ्या वेळेत दिवसभरात सकाळी 9 पासून ते रात्री 10:30 पर्यंत फुल कार्यक्रम चालू असतात। यावर्षी कुठले कार्यक्रम आहेत? यावर्षी मुख्य गाण्याचे कार्यक्रम जर तुम्ही म्हणाला तर पंडित अभिषेकी, गौरी पाठारे आणि श्रीधर फडके यांची गाणी रात्री 8:30 ते 10:30 या वेळेत आहे। आणि इतर वेळी मोहना चितळे त्यांचं प्रवचन रोज संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत आहे। सर्व भक्तांना हे मंदिर कायम उभं सकाळी 6ला जे उघडतं ते रात्री 10 पर्यंत 10:30 पर्यंत उघडं असतं। सर्व भक्तांना तिथे यायला पूर्ण परवानगी असते। तिथे येऊन तुम्ही फोटो काढू शकता, फक्त मूर्तीचे फोटो काढू नका, मूर्तीवर इफेक्ट होतो असं म्हणतात। मंदिराचे फोटो तुम्ही काढू शकता, ते फोटो काढावे असंच मंदिर आहे ते। आता मंदिर कुठे आहे सांगा ना? हे मंदिर तुळशीबाग राम मंदिर, तुळशीबाग म्हणजे या मंडईच्या शेजारी, म्हणजे पत्ता सांगितला तर 1125 बुधवार पेठ। नाशिकचं काळाराम मंदिर सुद्धा याच्यानंतर जवळजवळ 10 वर्षांनी बांधलेलं आहे। अशा जुन्या ऐतिहासिक मंदिरामध्ये सध्या आम्ही रिस्टोरेशनचं म्हणजे हेरिटेज एक खाली असल्याप्रमाणे त्यांच्या सगळ्या गाईडलाईन्सप्रमाणे त्याचं रिस्टोरेशनचं काम जोरात सुरू आहे। सभामंडप अतिशय नवीन उत्कृष्टरित्या सजवलेला आहे। तर अखंडित अशी रामसेवा आमच्या तुळशीबागवाले कुटुंबियांकडून सुरू आहे। त्याप्रमाणे यावर्षी पण तो उत्सव चांगला सुरू आहे। पाडव्यापासून फार मुख्य कार्यक्रम म्हणजे संध्याकाळी मोहनाताई चितळे यांचं प्रवचन असेल, दुपारी पूजा अर्चा, सकाळी पारखे गुरुजींचं रामाचं प्रवचन आणि रात्री काही सुप्रसिद्ध गायन कलाकारांची गाण्याचे कार्यक्रम पण आपण ठेवलेले आहेत। मुख्य म्हणलं तर 10 तारखेला पंडित अभिषेकी यांचं गायन होणार आहे रात्री 8:30 वाजता। नंतर 13 तारखेला गौरी पाठारे यांचं गाणं होणार आहे आणि 15 तारखेला श्रीधर फडके
त्यांचा गीत रामायणाचा कार्यक्रम पण होणार आहे.